मित्रांनो, सध्या आपण निसर्गरम्य अशा खोपसंडी या गावात आलो आहोत. खोपसंडी गावाचा इतिहास आपल्या सर्वांना माहीतच आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गाव आणि ह्याच गावाच्या उजव्या बाजूला गुहेत राहणारं एक कुटुंब आहे. कुसुम आजीवाळे यांचं हे कुटुंब साधारणतः 5 पिढ्या याच ठिकाणी ह्या गुहेमध्ये राहते. आपण आतमध्ये गुहेचा व्हिडिओ बघणारच आहोत. आजीने मस्त चहा दिलेला आहे आम्हाला. तर ही जी गुहा आहे, खोपसंडी निसर्गरम्य ठिकाण आहे. या खोपसंडी गावातल्या एका गुहेमध्ये आपण आलेलो आहोत. ही जे कुटुंब आहे कुसुमाजींचं, हे साधारणतः ही त्यांची 5वी पिढी आहे. ह्या गुहेमध्ये राहतात. तुम्ही आता बघितलं असेल, इथं गाय आहेत. इथेच त्यांनी आपला संसार थाटला आहे. छानपैकी निसर्गरम्य वातावरण आहे. बाजूला आजूबाजूला संपूर्ण धबधबे आहे. सुंदर अशा ठिकाणी आता आपण चहाचा आस्वाद घेतोय. पर्यंत आपण आजींचं हे छोटंसं घर बघूया. परत त्यानंतर हिरवी बनवा. बरं चिया तर घेऊन बघा ना कसा मी आग्रह ना चिया दिलाय माझी. थांबा थांबा ते बियाणा पडला असं. त्याचसोबत निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण या ठिकाणी केलेले आहे. असंख्य असे धबधबे या गावात आहेत. खोपसंडी या गावाचा इतिहास थोडक्यात सांगायचा झाला तर एक इंग्रज अधिकारी पॉप नावाचा दर रविवारी या गावाच्या प्रेमात पडला होता. तो दर रविवारी या ठिकाणी यायचा, म्हणून या गावाला पॉप संडे असं त्याचा अपभ्रंश होऊन खोपसंडी हे नाव पडलं. आणि या गावाचं अजून एक विशेष म्हणजे या गावामध्ये जो सूर्योदय होतो सकाळचा, तो 1 तास उशिरा होतो आणि सूर्य मावळतो तो 1 तास लवकर मावळतो. म्हणजे 1 तास उशिरा आणि लवकर मावळणारं हे सुंदर असं गाव. कारण इथल्या डोंगररांगा अतिशय उंच अशा डोंगररांगा आणि हा डोंगररांगांच्या मध्ये वसलेलं हे गाव अतिशय सुंदर आणि रमणीय आहे. आजूबाजूला तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता असंख्य असे धबधबे आहेत आणि हीच ती गुहा आहे की ज्यामध्ये हे आजींते 5 पिढ्या वास्तव्य करतात.